नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर काल आपण गेल्या लेक्चरमध्ये अध्ययनावर परिणाम करणारे घटक आणि अनुवंशाचे नियम अ, हा घटक पाहिला. तर आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटकमध्ये अनुवंश आणि अनुवंशाचे नियम हे पाहिले. तर बघा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक किती आहेत तर 5 आहेत. अनुवंश, परिसर आणि नंतर प्रत्येकाचे काय आहेत तर प्रकार आहेत. अं, तर मेनली अनुवंशावर परिणाम करणारे घटक किती आहे ती सगळ्यांनाच माहिती असणारे अनुवंश आणि परिसर. पण बुद्धिमत्ता नंतर अभिप्रेरणा अशा पद्धतीने मानसिक प्रक्रिया हे अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. तर आपण या घटकांतर्गत वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अनुवंशाचे नियम. अनुवंशाचे नियममध्ये साधर्म्याचा नियम, वैविध्याचा नियम आणि परागतीचा नियम म्हणजे काय विचारलं जातं. तर आता साधर्म्याचा नियम म्हणजे आपण बघितलेलंच आहे की विशिष्ट पाण्याची पिले एकसारखी असतात. आणि वैविध्याचा नियम म्हणजे काय तर वैविध्याचा नियम म्हणजे एकाच आईवडिलाची दोन मुले इवन जुळे जरी असले तरी त्यांच्यामध्ये एकरूपता नसते. आणि परागतीचा नियम म्हणजे काय तर उंच आईवडिलाची मुले किंवा ठेंगू आईवडिलाची मुले त्यांच्या त्यांच्या आईवडिलांनुसार सरासरीकडे झुकतात. हे अनुवंशाचे 3 नियम आहेत. आणि साधर्म्याचा नियम म्हणजे विशिष्ट प्राण्याची पिले एकसारखेच असतात. विशिष्ट प्राण्याची पिले साधर्म्य म्हणजे काय तर पिले एकसारखी असणे किंवा विशिष्ट प्राणी त्यांच्या त्यांच्या विशिष्ट प्राण्याची पिले एकसारखी असणे हा साधर्म्याचा नियम झाला. तर आता हे 3 नियम तुम्हाला जर विचारले साधर्म्याचा नियम म्हणजे काय, वैविध्याचा नियम म्हणजे काय आणि परागतीचा नियम म्हणजे काय, तर आपल्याला हे प्रश्न सोडवता आले पाहिजेत. नंतर बघा, अनुवंशामध्येच इसवी सन 1860 ग्रेगार मेंडेल यांनी काय केलेलं आहे प्रदीर्घ संशोधन करून काय केलेलं आहे वाटाण्यावर प्रयोग घडवून आणला. वाटाण्याचा संकर घडवून आणला. या प्रयोगाच्या आधारे प्रत्येकी शेकडा 50 जैविक वारसा आई वडिलाकडून, शेकडा 25 वारसा आजी आजोबाकडून व उरलेला जैविक वारसा पणजी पंजोगाकडून व अन्य पूर्वजाकडून प्राप्त होत असतो. आता बघा, शेकडा 50 वारसा आई वडिलांकडून आणि शेकडा 25 आजी आजोबाकडून आणि उरलेला 25 कुणाकडनं तर पणजी पंजोबा किंवा अन्य पूर्वजाकडून प्राप्त होत असतो. आता ग्रेगार मेंडेल यांनी कशावर प्रयोग केला वाटाण्यावर प्रयोग केला हा प्रश्न एक असतो. आणि टिपिनन काय म्हणले तर हा पण प्रश्न विचारलेला आहे, विचारून झाला आहे. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा टिपिनन काय म्हणतात जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे. अनुवंशिक हा शारीरिक गुणवैशिष्ट्ये व बुद्धिमत्ता ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे. अनुवंश काय आहे शारीरिक गुणवैशिष्ट्ये किंवा बुद्धिमत्ता ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे. आता अनुवंशावर परिणाम करणारे घटक हा बुद्धिमत्ता सुद्धा एक आहे. तर मेनली अनुवंश हा अध्ययनावर परिणाम करणारा घटक आहे आणि परिसर मानसिक प्रक्रिया बुद्धिमत्ता अभिप्रेरणा हे अदर काय आहे ते अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. तर आता दुसरा घटक बघा, पहिल्या घटकामध्ये आपण काय बघितलं अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये काय बघितलं तर अनुवंश आणि अनुवंशाचे नियम बघितले आणि 2 सायंटिस्टचं नाव बघितले. कुठली सायंटिस्ट गेगार मेंडेल यांनी वाटाण्यावर प्रयोग केला आणि टिपिनन काय म्हणतात तर जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक आहे असे काय म्हणतात टिपिनन म्हणतात. तर आता दुसरा अध्ययनावर परिणाम करणारा घटक आहे परिसर. तर प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉक्टर हेवर्ड वॅटसन यांनी अनुवंशापेक्षा परिसराला म्हणजे शिक्षण व सुसंस्कारमय वातावरणाला व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत खूप महत्त्व प्रदान करतात. जुळ्या मुलावर प्रयोग परिसराचे महत्त्व सिद्ध करून दाखवतात. आता जुळ्या मुलावर प्रयोग कुणी केला अशा पद्धतीनं पण प्रश्न विचारून झाला आहे. डॉक्टर हेवर्ड वॅटसन यांनी जुळ्या मुलावर प्रयोग केलेला आहे. आणि परिसराचाच अर्थ हा आहे की व्यक्तीला प्राप्त होणारे सभोवतालचे सामाजिक सांस्कृतिक तसेच शैक्षणिक वातावरण. आता परिसराचे प्रकार आंतरिक परिसर आणि बाह्य परिसर. आता आंतरिक परिसर म्हणजे काय पेशीच्या अंतर्गत परिसर आंतरपेशीय परिसर आणि घनतेस्त्राव. आणि बाह्य परिसरामध्ये काय येतो जन्मपूर्व परिसर जन्मानंतरचा परिसर नंतर काय येतं कुटुंब जातीव्यवस्था धर्मसंस्था ग्रामीण व
शहरी संस्था. अशा पद्धतीनं काय येतं, बाह्य परिसरमध्ये येतं. आता तसेच जैविक परिसर, नैसर्गिक परिसर, सामाजिक व सांस्कृतिक परिसर गृहीत धरले आहेत. तर आता परिसर व अनुवंशाचे शैक्षणिक महत्त्व काय आहे अध्ययन करताना? तर अध्ययनार्थ्याच्या अनुवंश व परिसराची योग्य माहिती असेल तर तो अध्ययनार्थ्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकेल. बालकाचा विकास. आता बालकाच्या विकासामध्ये सुद्धा परिसराचे काय आहे आणि अनुवंशाचे काय आहे शैक्षणिक महत्त्व आहे. आता तिसरा घटक बघा, मानसिक प्रक्रिया काय आहे, हा सुद्धा अध्ययनावर परिणाम करणारा घटक आहे. अध्ययनात शारीरिक स्वास्थ्य इतकेच मानसिक स्वास्थ्याला महत्त्व आहे. अध्ययनार्थ्याचे मन आनंदी व उत्साही असेल तरच काय होतं, तर अध्ययनावर सुपरिणाम होतो. चिंताग्रस्त, मानसिक ताण, दीर्घ आजारपण, श्रवण दोष, दडपण, आंधळेपणा असला तर काय होतो, अध्ययनावर काय होतो, दुष्परिणाम होतो. आता मानसिक प्रक्रियाचा संबंध शेवटी विचार प्रक्रियेशी येतोच. आता मानसिक प्रक्रिया कुठल्या कुठल्या आहेत, तर ह्याच्यावरती प्रत्येकावरती प्रश्न आत्तापर्यंत 2013 पासून जेव्हापासून TET सुरू झाल्या तेव्हापासून प्रत्येकावर प्रश्न विचारून झालेला आहे. व्याख्या, प्रकार, वर्गीकरण अशा पद्धतीनं मानसिक प्रक्रियेवर प्रश्न विचारून झालेला आहे. तर मानसिक प्रक्रिया बघा किती आहेत. मानसिक प्रक्रिया पहिली बघा, संवेदना, अवबोधन म्हणजेच अवबोध, प्रतिमा, कल्पना, विचार प्रक्रिया, संबोध, स्मरण विस्मरण, अवधान व अभिरुची, भावनिक संतुलन अशा पद्धतीनं काय आहेत, 9 काय आहेत ह्या मानसिक प्रक्रिया आहेत. तर बघा मानसिक प्रक्रिया आता पहिली संवेदना. आता बघा संवेदना म्हणजे काय, तर ज्ञानेंद्रियामार्फत आपण जगाशी संपर्क प्रस्थापित करतो आणि एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिये उद्दीपित होतात. हा चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतू मार्फत काय करतो, मेंदूकडे पोचला जातो. मेंदूला काही असल्याची जाणीव होते आणि बाह्य उद्दीपकासंबंधी ही अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया होय. या मानसिक क्रियेलाच काय म्हणतात, संवेदना म्हणतात. बघा आपल्याला ज्ञानेंद्रियामार्फत काय होतात, आपण जगाशी संपर्क प्रस्थापित करतो. चेतक दिसला की आपली ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन काय होतो, मज्जातंतूमार्फत मेंदूकडे तो काय केला जातो, संदेश पोहोचवला जातो आणि उद्दीपकासंबंधीची ही अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजेच काय आहे, तर संवेदना आहे. संवेदना ही शुद्ध आणि निर्बळ असते. आणि अवबोधन दुसरा आहे, संवेदनाला अर्थ लावला की तिचे अवबोधात रूपांतर होते. संवेदना अधिक अर्थ म्हणजेच अवबोध आणि अवबोधातनं जर अर्थ वजा केला तर संवेदना उरतात. तर अशा पद्धतीनं समिष्टीवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. समग्रता हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे. उदाहरणार्थ प्रथम आपल्याला आघाडी दिसते, नंतर तिचे इंजिन, डबे, गार्डचा डबा, चाके, डब्याचा रंग इत्यादीचा बोध होतो. आता आपण हे अवबोध हा काय केलेला आहे, पॉईंट आपण बघितलेला आहे बघा आधीच्या एका लेक्चरमध्ये. तर त्याचा वर्गीकरणावरती प्रश्न होता आणि हा टॉपिक घेऊन काय केलेला आपण तो प्रश्न पण सोडवलेला आहे, एक्सप्लेन करून दाखवलेला आहे. आता वर्गीकरण अवबोधाचं 5 प्रकारे होते. पहिला आहे सान्निध्य. ह्याच्यावरती असतोच प्रश्न पहा. सोबतच्या आकृतीत 3 टिपक्यांचे 5 गट आहेत. ते दिसतात त्याच्यातील कशामुळे, सान्निध्यामुळे होतं. आता सादृश्य म्हणजे काय, विशिष्ट आकार पुन्हा असल्यामुळे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, ह्याच्यामध्ये भिन्नता किंवा सादृश्य जाणवते. आता अखंडत्व म्हणजे काय, जनावरे गोठ्यामध्ये एकत्र बांधली असतील तर ते आपल्याला अखंडत्वामुळे त्यांचा कट आपल्याला जाणवतो. आणि समावेश म्हणजे काय बघा, ही जी डॉट डॉटनं अक्षरे लिहिलेली आहेत ती अक्षरे बघितल्यानंतर आपलं मन काय करतं, ही रिकाम्या जागा भरून त्या अक्षर आपण वाचतो. आता हे अक्षर रिकाम्या जागा भरून आपण या वाचतो, टी वाचतो, तर या मोकळ्या जागा भरून काढते म्हणून आपणास हे अक्षरे त्यांच्यातील समावेशामुळे पूर्ण दिसतात. आता मनाचा कल बघा, हे जे पुस्तक आहे ते आपण बघितलं तर उघडं आहे, उघडून ठेवलं आहे असं पण म्हणू शकतो किंवा हे पुस्तक बघितलं तर आपण काय उलटं असं ठेवलेलं आहे असं पण
पाहू शकतो. म्हणजे आपण जसं मनाचा विचार करल तसा मनाचा कल आपला असेल तसं ते आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे अवबोधांचे आपल्याला 6 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. तर आता याच्यापैकी एखादा प्रश्न आपल्याला विचारतात. आता अवबोधातील दोष म्हणजे काय बघा, इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम हे अवबोधातील दोष आहेत. ज्ञानेंद्रियाकडून उद्दीपक अस्पष्ट असला की चुकीचा अर्थ लावला जातो. मग कातड्याच्या निर्जीव पट्टीला अंधारात साप समजून आपण घाबरतो. तर हा काय आहे, इंद्रभ्रम. आणि चित्तभ्रम म्हणजे काय, भावनाक्षोभ हे चित्तभ्रमाचे प्रमुख कारण आहे. काही वेळा काय करतो आपण, मृत झालेली व्यक्ती सुद्धा आपल्यात हाक मारत आहे असा आपण भास घेतो. थँक्यू. तर आपण पुढील लेक्चरमध्ये